कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तायडे मॅडम समोर मला सगळ्याच गोष्टी नाही बोलता आल्या यार। नाही सर, मला सगळं सांगण्याची गरजही नाही। मी मॅडमची नीट काळजी घेईन। मी आहे ना, मी त्यांच्यावर लक्षही ठेवीन। मला जर असं वाटलं की त्यांना दुःख अनावर होतोय किंवा त्यांना खूप आठवण येते तर मी स्वतः त्यांना सावरीन, तेही कोणाला कळू न देता। बस काय तोंडे, हेच पाहिजे होतं मला। खरंच थँक्यू बरं। नो वरीज सर। येतो। अय काय सुजयराव, माझे आमदार, माझी बिल्डर आणि आजी शेतकरी, आता कुठलं पीक घेणार शेतात? शेती नाही करणार आहे मी। अरे तुला लय मस्त काय काय करायचं होतं, पण तुझी सगळी स्वप्न आता ह्या कागदात राहणार असं वाटतंय बाबा। खबर लागली वाटतं तुला, म्हणून मीठ चोळायला आलाय का? आता मी कशाला मीठ चोळू? आईने तुला विचारलं होतं एक प्लॉट देतोस का म्हणून, तेव्हा तू माच केलास। मी बी तुला विचारलं होतं काही मदत करू का म्हणून, तेव्हाही तू माच केलास। तू आणि मदतीच्या नावाखाली हे बी सगळं घशात घातलं असतं। भंट्या, तुला आज नाही ओळखत रे मी। अरे लाज वाटू दे जरा। आमदारकीच्या वेळी लुटून बसला की सगळंच। सुजा, देणं सोडून झालं गेलं, रात गई बात गई, आणि तू एकट्याने एवढं सगळं केलंच, काय झालं शेवटी? स्टे आणलाच ना तिने। मी करणार आहे ती, काय बी करतो तिकडं। मग ती आप्पी जोपर्यंत तिथे आहे ना तोपर्यंत ती सही करणार नाही, हे तुला बी माहिती। बघून घेईन मी, पण आता मागं नाही हटणार मी। पण ती आप्पी मागं हटू शकते। कस काय? हा, आता कसे डोळे चमकले बघ तुझे। कस काय ते सांग भंट्या। म्हणशील तो प्लॉट देईन मी तुला, पण विकत अर्ध्या किमतीत नाही, 70% भावनी नाही तर राहू दे मग। हा चालतंय, पण शब्द बदलायचे ना। आता पाहिजे तो प्लॉट देईन म्हटलं ना तुला। तुझ्या संकल्प ढोबळे नाव आहे माझा। म्हणूनच म्हटलंय मी। आता तू ओळखायला लागलायस बघ मला, त्याच्यामुळे काय तुझ्याबरोबर गेम करून जमणार नाही। चल आप्पीचं काय करायचं ते सांग मला। मिठी मार। हा? अरे मिठी मार रे सुजा, किती दिवस झाला आपण नुसते भांडतोय, असं प्रेमानं भेटलोच नाही। आणि आज गावात तू सोडून कोण आहे माझं सांग बरं? मार मिठीचं, मार 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 मार। आता कसं गार 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 वाटतंय ना, लय भारी वाटतंय बघ। सांग चल। खाली बस। हा? बस रे खाली, बस 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 बस। काय आहे, उडणाऱ्या पक्ष्यांना कधी कधी जमिनीवर आणायला लागते। बोल पटकन चल। मला सांग सध्या आप्पी काय म्हणते? माझं बाळ जिवंत आहे, माझं बाळ जिवंत आहे, हे जर सगळ्यांना कळलं तर? तुला येड लागलं असं वाटेल सगळ्यांना। मग अशा येड्या बाईच्या हातात जिल्हा देऊन कसं चालेल भावा? एक नंबर भंट्या। आता काय करायचं ते सांग फक्त मला। काय करायचं ते मी करतो, तू तुझी तयारी सुरू ठेव आणि मी सांगल तो प्लॉट कर। भंट्या, पचकू नको बघ। त्याची काळजीच करू नकोस, काय करायचं ना ते बरोबर करतो मी। आता बघ ना काही दिवसात अशा बातम्या येतात पेपरात। साताराच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांना वेड्याचा झटका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।